ताई, आकाशवाणी चौकामध्ये तुमच्या वार्डाकडे जाणारा रस्ता जो आहे तिथे फक्त तात्पुरता ही माती स्वरूपात टाकण्यात आलेली आहे आणि मोठमोठे खड्डे फक्त ते माती टाकून बुजण्यात आलेले आहेत आणि आज तुम्ही पाहणीसाठी आलेले आहेत आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा इथे बोलवलं होतं, तर काय सांगाल? मला वाटतं प्रशासन आणि अधिकारी वर्ग अजून कुंभकर्णाच्या झोपेमध्ये आहे. त्यांना उठवण्याचं काम आम्हाला करावं लागेल, जनतेला करावं लागेल. कारण की त्यांना मी जेव्हा आता इथं बोलवलं, त्यांना काम दाखवलं, त्यांनी सांगितलं की हे तात्पुरतं केलंय ताई, आम्ही सुधारणा अजून करू शकत नाही कारण की पावसाळा आहे. पण मला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे की पावसाळ्याच्या आधी त्यांनी हे खड्डे बघितले नाहीत का? कारण कालपर्यंत मी या रस्त्यावरनं 2-3दा गेले, तो खड्डा तसा होता. पण त्यांनी आज रात्रीतनं फक्त कोणी बोलू नये म्हणून त्यांनी आज ही कितीच माती मी रिक्षावाल्यांशी इथे बोलली आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही येण्याच्या पूर्वी त्यांनी सांगितलं की ताई इथं आजूबाजूची माती होती की त्यांनी काल जेसीबीने वगैरे असं ढकलून दिली आणि त्याच्यावर फक्त 2-3 टायर फिरवून दिलेले आहेत. पण जर याच जागी अजून जोराचा पाऊस आला तर ही सगळी माती परत वाहून जाईल आणि परत ते खड्डे येतील. तर मी त्यांना सांगितलं की मला काहीतरी पक्क काम तुम्ही करून द्या की जेणेकरून लोकांना येण्या जाण्याला सोयीस्कर होईल. ती माती टाकली आहे ती सगळी रेती आहे. त्या रेतीवरनं आजही गाड्या निसटण्याची भीती. जर कोण एखादी लेडीज त्याचा छोटासा मुलगा घेऊन जर या रस्त्याने गेली आणि जर त्याच्यावरनं पडली तर त्याला जबाबदार कोण राहील याची जबाबदारी अधिकारी वर्ग घ्यायला तयार होईल. त्यामुळे त्यांना माझं एक लोकप्रतिनिधी म्हणून माझा त्यांना हा सवाल आहे की तुम्ही या असे स्पॉट बघून सवाल आहे की तुम्ही कधी त्याच्यात जागे होणार आहे, कधी तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देणार आहे. जेव्हा एखादा मोठा अपघात होईल तेव्हा या गोष्टीकडे ते लक्ष देणार आहेत का? त्यामुळे मला त्यांना सांगणं आहे की त्यांनी लवकरात लवकर हे खड्डे बुजण्याचं काम करावं. प्रभागात जिथेही असतील तिथं असू त्या पावसाळ्यात, पण असं जेव्हा वेळेस थोडं वातावरण कोरडं असतं त्यावेळेस त्यांनी सगळे खड्डे बुजावेत. बऱ्याच ठिकाणी 2 रस्ते बनवलेले आहेत पण ते जॉईन करायचे ते विसरलेले आहेत. जॉईन करावे त्यांनी, कारण की त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अपघात होत आहेत. लोक गाड्यांवरनं पडून राहिलेत. याची जबाबदारी कुठे प्रशासनाने आणि अधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे. पण प्रशासन अधिकाऱ्यांवर ढकलतं, अधिकारी प्रशासनावर ढकलतं. हे असं करून त्यांना चालणार नाही. ते काय म्हणतात याच्यावर? त्यांनी सांगितलं की पावसाळा असल्यामुळे आम्ही खड्डे बुजवू शकले नाही. पण माझा त्यांना सवाल आहे की पावसाळ्याच्या आधी ते पाहणी करून त्यांना हे काम करता येणार होतं ना. जून मध्येही बऱ्यापैकी पाऊस नव्हता, भरपूर कोरडं होतं. तर पावसाळ्याची तर पूर्वतयारी म्हणून जसं आपण नाले सफाई वगैरे करतो तसं त्यांनी खड्डे बुजवायला हवे होते. ते हा एक प्रकारचा निष्काळजीपणा झाला, लोकांच्या जीवाशी खेळणं झालं हे एक प्रकार. हे त्यांना परवा नाहीये लोकांची. हे आवडतच. ताई, अधिकारी अजूनही झोपलेले आहेत, हे जागे होत नाहीयेत आणि जे जागे होत आहेत त्याच्यात पण असं निष्कृत दर्जाचं काम करतायत. आणि जर आता हे जे तुम्ही आवाज उचललेला आहे हे काम जर त्यांनी लवकरात लवकर व्यवस्थित नाही केलं तुमचं पुढचं पाऊल काय असणार? त्यांनी तर त्यांना अल्टिमेटम दिलंय की उद्यापर्यंत मला हे काम करून हवंय आणि जर त्यांनी उद्या इथं काम केलं नाही तर मी स्वखर्चाने हे खड्डे बुजवायचं काम करते या ठिकाणी. कारण जेणेकरून माझ्या प्रभागातल्या लोकांचा जो जाण्याचा आणि येण्याचा रस्ता आहे तो तरी त्यांना व्यवस्थित हवा. आणि माझी त्यांना रिक्वेस्ट आहे अधिकाऱ्यांना की तिथं जिथं माझ्या प्रभागात गड्डे असतील तिथं लवकरात लवकर ज्याला कोणी तुम्ही कामं दिलेली असतील त्यांना आदेश द्यायचे त्यांनी आणि तिथले खड्डे त्वरित बुजावे त्यांनी. कारण की लोकांची गैरसोय होईल, एखादा अपघात होईल याची वाट न बघता त्यांनी त्याच्या आधी जर काम करून दिले तर फार उत्तम राहील त्यांच्यासाठी. माझं याच्यापेक्षा प्रकट पद्धतीने मी मांडू शकते, पावलं उचलू शकते.